नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अपंगत्वावर मात करत उभा ठाकलेला शिवभक्त जनार्दन पानमंद। आपण ज्या व्यक्तींना दिव्यांग म्हणतो त्या केवळ शारीरिक अडथळ्यांनी सीमित नाहीत, तर त्यांच्या आत्म्याचं तेज, जिद्द आणि मेहनत यांच्या जोरावर ते समाजासाठी एक प्रेरणास्थान बनतात। अपंगत्व म्हणजे आयुष्याचा अंत नाही, तर एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे। आज अनेक दिव्यांग व्यक्ती कला, क्रीडा, शिक्षण आणि व्यवसायाच्या क्षेत्रात झळाळत आहेत, कारण त्यांचा आत्मविश्वास हे त्यांचं खरं सामर्थ्य आहे। अडथळे हे मार्गात येत असतात, आयुष्याच्या प्रवासात नव्हे तर जग जरी दिव्यांगांना अपूर्ण म्हणत असेल तरीही या दिव्यांगांच्या आत्मविश्वासामुळे, त्यांच्या कर्तृत्वामुळे जगच अपूर्ण वाटतं। याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे रायगड जिल्ह्यातील कर्जत पंचायत समितीमध्ये कार्यरत असणारे दिव्यांग बांधव जनार्दन पानमंद हे होय। ते शिवप्रेमी आहेत। ते जरी एका पायाने अपंग असले तरी त्यांचा आत्मविश्वास मात्र खूप मोठा आहे आणि त्यांच्या जोरावर त्यांची भरारी ही सामान्य माणसांनाही लाजवणारी आहे। शरीर अपूर्ण असलं तरी मन अपराजित, जे सामान्य माणसांनाही शक्य होत नाही, ते धाडस नेहमी जनार्दन पानमंद हे करत असतात। जनार्दन पानमंद यांचे म्हणणे आहे की दिव्यांग जगाला आनंद देऊ शकतो तो आपल्या कृतीतून, आपल्या वागण्यातून, आपल्या कर्तृत्वातून। त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आतापर्यंत शिवनेरी मॅरेथॉन 1 तासात, तसेच रायगड, प्रतापगड, राजगड, हरिहर किल्ला, कलावंतीन किल्ला आणि कळसुबाई शिखर सर केले आहेत। भविष्यात नोकरीतून मुक्त झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धन कार्यास ते हातभार लावण्याचा त्यांचा मानस आहे। असे हे संपूर्ण दिव्यांग बांधवांनाच नव्हे तर सामान्य माणसालाही प्रेरणा देणारे जनार्दन पानमंद यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। 1 पाय 1000 स्वप्न दिव्यांग जिद्दीचा झंझावात आहे ते, असे सर्वत्र त्यांची चर्चा होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण। माझं नाव जनार्दन नारायण पानमंद। मी आज चिरनेरे या गावी आलो आहे आणि 5वी पुण्यस्मरण कैलासवासी गजानन गणू खारपाटील आदर्श शिक्षक यांच्या सोहळ्यासाठी मी इथं आलो आणि ह्या सोहळ्यासाठी आल्यानंतर मला खूप आनंद वाटला। कारण का तर जो ज्ञानेश्वर माऊलीचा हरिपाठ हा खूप सुंदर असा गायला गेला आणि मला इथं बोलवलं का मिलिंद खारपाटील त्यांच्या मुलांनी, तर मला खूप आनंद वाटतो। आणि मी ज्या वेळेला कलावंती दुर्ग चढलो त्यावेळेला त्यांनी माझी बातमी दिली होती आणि इतकी आनंदाची बातमी मला वाटली की कोणतरी आपलं पाठीराखा आहे। म्हणून एक दिव्यांग हा काय देऊ शकतो या जगाला, तर दिव्यांग हा दिव्य दृष्टी देऊ शकतो। आम्ही दिशा देतो आणि लोकांची दशा हरवतो। दशा हरवणे याचा अर्थ काय, तर त्यांना आनंदी बनवणे। आनंदी बनवण्यासाठी काय साधन आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले रायगड, राजगड, तोरणागड, प्रतापगड, शिवनेरी। 1 तासामध्ये शिवनेरीची मॅरेथॉनही केली, गिरनार वगैरे सर्व असे अवघड किल्ले सुद्धा माझे झालेले आहेत। आणि मी पंचायत समिती कर्जतमध्ये कामाला आहे। 45 वर्षावर आलेला हा व्यक्ती आहे। आता 10 महिन्याने मी रिटायर होईल आणि रिटायर झाल्यानंतर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर पुन्हा संवर्धन करण्यासाठी जाणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।